विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवसाचा गॅप झालेला आहे. आपण आज आपला जो टॉपिक राहिलेला बाकी आहे तो सुरू करत आहोत. तो टॉपिक आहे आपला, आपण सुरू केलेला लेसन आहे ॲनिमल टिश्यू. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 2 प्रकारचे टिश्यू अभ्यासलेले आहेत. कोणत्या कोणत्या? एपिथेलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. एपिथेलियल टिश्यू मध्ये आपण सिंपल आणि कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू पाहिलेले आहेत. सिंपल मध्ये 7 वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. जर आठवत असेल तर कोणते आठवतात का तुम्हाला? स्क्वॅमस एपिथेलियल, क्युबॉइडल एपिथेलियल, देन कॉलमनार, सिलिएटेड, ग्लँडुलार, सेन्सरी अँड जर्मिनल एपिथेलियल. आणि इकडे कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू मध्ये आपण काय काय सांगितलेलं आहे? स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल टिश्यू अँड ट्रान्झिशनल एपिथेलियल टिश्यू. देन आपण कनेक्टिव्ह टिश्यू सुरू केलेले होते. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय सांगितलं? कनेक्टिव्ह टिश्यूचे आपण टाइप्स केलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. कोणते टाइप्स आहेत पहा त्याचे? कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, connective tissue proper, and then supporting connective tissue and fluid connective tissue. त्याच्यामध्ये आपण काय काय सांगितलं? कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये आपण काय काय सांगितलं? लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये अरेोलार कनेक्टिव्ह टिश्यू अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हे पाहिले होते आपण. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण लिगामेंट्स आणि टेंडन्स सांगितले. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण कार्टिलेज आणि बोन्स पाहिले. त्याचबरोबर असे सांगितले की सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल टिश्यू. लास्टली फायनली पाहिलं आपण फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, जे 12वी मध्ये आपल्याला त्याचा डिटेल काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. फक्त आता आपण फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत ते सांगितलं, ब्लड आणि लिम्फ. आज आपण तिसऱ्या प्रकारचा टिश्यू सुरू करत आहोत, तो म्हणजे मस्क्युलर टिश्यू. आता मस्क्युलर मीन्स काय? मसल्स पासून तयार होणारे जे टिश्यू आहेत त्याला आपण काय म्हणतो? मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू, ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स पाहून घेऊ. मसल्स, स्नायू, उती कशा सेल्स आहेत ते पाहून घेऊ. एक मिनिट, गोंधळ झाला. ठीक आहे, इथे आहेत आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स. हे पहा, 3 प्रकारच्या मसल्स आपल्याला शिकायचे आहेत. सर्वात पहिली कुठली आहे पहा? स्केलेटल मसल्स. देन कार्डियक मसल्स, सॉरी, सेकंड नंबरला आहे स्मूथ मसल्स, जे की आपण स्टमकचे तिथे दाखवले आहेत. स्केलेटल मसल्स आपल्या हँडच्या तिथे दाखवलेले आहेत, अंडर आर्म्सच्या तिथे. आणि थर्ड आहेत आपल्या कार्डियक मसल्स, ज्या प्रेझेंट असतात ओनली हार्टच्या तिथे. आता सेल्स कशा आहेत पहा. सेल्स आर लांबट दिसतात, म्हणजे सेल्स आर इलॉंगेटेड. त्यांना काय म्हणायचं आहे? मसल फायबर्स. काय म्हणायचं यांना? मसल फायबर्स. सेल्स आर इलॉंगेटेड कॉल्ड मसल फायबर्स. लांबट आकाराचे आहेत म्हणून त्यांना मसल फायबर असं म्हणायचं आहे. मसल फायबर इज कवर्ड बाय अ मेम्ब्रेन. त्या बाहेरच्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं आहे? सार्कोलेमा. मसलच्या बाहेर जो काही मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणायचं आहे? सार्कोलेमा. सायटोप्लाझम ऑफ मसल, सायटोप्लाझम ऑफ मसल इज कॉल्ड सार्कोप्लाझम. जसं आपण मेम्ब्रेनला, मसल फायबरच्या मेम्ब्रेनला सार्कोलेमा म्हटलेलं आहे, तसंच सायटोप्लाझमला काय म्हणायचे? मसलच्या आतमधल्या सार्कोप्लाझम. सार्को मीन्स मसल्स, लेमा मीन्स मेम्ब्रेन. ओके. कॉन्ट्रॅक्टाइल फायबर्स कॉर्ड. आता जे कॉन्ट्रॅक्टाइल फायबर्स आहेत आपल्या मसल फायबरचे, धागे फायबर्स मीन्स काय? धागेसारखे असणारे जे लाईन असे
असे जे आहेत त्यांना काय म्हणायचंय, फायबर्स असं म्हणायचं आहे. जे कॉन्ट्रॅक्टाईल फायब्रिल्स आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या मसल्समध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन, आपण पकडू शकतो, रिलॅक्स करू शकतो, तर त्यांना काय म्हणायचं आहे, मायोफायब्रिल्स. आणि हे मायोफायब्रिल्स कशाच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत, सार्कोप्लाझमच्या आतमध्ये, जे लिक्विड आहे आपल्या मसलच्या आतमध्ये त्याच्यामध्ये हे प्रेझेंट आहे. पुढे चलू आपण. वन और मेनी न्यूक्लियाय one or many nuclei present in muscle cell depending on type. किती, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त मसल्स वन और मेनी न्यूक्लियाय प्रेझेंट इन मसल सेल डिपेंडिंग ऑन टाईप. कोणत्या प्रकारची मसल आहे त्याच्यावर त्याचं किती न्यूक्लियस प्रेझेंट असतील ह्या त्या मसल सेल वरती डिपेंड असेल. जर ती स्केलेटल मसल असेल तर काही ठिकाणी एक प्रेझेंट असेल, जास्त प्रेझेंट असतील. ठीक आहे, तर त्या टाईपवर त्याचा डिपेंड आहे तो की किती न्यूक्लियस प्रेझेंट असणार. मायोफायब्रिल्स जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, जे फायबर्स आहेत, त्याला काय म्हटलेलं आहे आपण, मसल फायबरला मायोफायब्रिल्स असं म्हटलेलं आहे. ते तयार झालेले आहेत प्रोटीन्स, ऍक्टिन आणि मायोसिन. मायोसिन पासून. कशापासून, प्रोटीन, ऍक्टिन आणि मायोसिन पासून आपले मायोफायब्रिल्स तयार झालेले आहेत. मसल फायबर कॉन्ट्रॅक्ट अँड डिक्रीज इन लेंथ. मसल फायबर्स पहा काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यांची जी लांबी आहे ती कमी होते. डिक्रीज इन लेंथ ऑन स्टिम्युलेशन, हेन्स मस्क्युलर टिश्यू इज नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आपले मसल फायबर्स. त्यांची जी लांबी आहे ती काय होऊ शकते, कमी होऊ शकते. ज्यावेळेस ते कसे होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील, त्यावेळेस त्यांची लांबी काय होते, ऑटोमॅटिकली लेंथ जी आहे ती कमी होते. स्टिम्युलेट, आता कोणी आपल्याला टच केलं की त्या जागच्या ज्या मसल्स आहेत ताबडतोब काय होतात, स्टिम्युलेट होतात, म्हणजे उत्तेजित होतात. म्हणून मस्क्युलर टिश्यू ह्या कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू असं म्हणायचंय. काय म्हणायचं त्यांना, कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू, कारण ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यांची लेंथ कमी होते. देन इट इज वॅस्क्युलर टिश्यू अँड इज इनर्वेटेड बाय नर्व्स. आता जिथे जिथे मसल्स आहेत तिथे तिथे ब्लड सप्लाय झालेला आहे, म्हणून आपल्या मस्क्युलर टिश्यू ह्या वॅस्क्युलर टिश्यू आहेत आणि तिथे भरपूर नर्व्हचं काय झालेलं आहे, सप्लाय तिथे झालेला आहे. म्हणजे कोणी चिमटी घेतली, काही काटा जरी घुसला तरी आपल्याला कळून जातं की काहीतरी झालेलं आहे. आपण ताबडतोब त्याला रिफ्लेक्स ऍक्शन मधून म्हणून तिथे पाहतो. मसल सेल कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मसल सेल्स मध्ये हा मायटोकॉन्ड्रिया मसल्सला जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्शन पकडणे, चलणे, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात, तर त्यावेळेस तिथे जास्तीत जास्त एनर्जीची आवश्यकता असते. म्हणून मसल सेलमध्ये आपण मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणत असतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणत असतो. म्हणून तिथे मसल जिथे जिथे प्रेझेंट आहे तिथे लार्ज नंबर मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतात, लार्ज नंबर मध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया पाहायला भेटतात. देन इन मॅमल्स, आता पहा मॅमल्स मध्ये आपलं बॉडी वेट आहे प्रत्येकाचं साधारण 40, 50, 60 ह्या पद्धतीने वेट असू शकतो. तर आपण आता फक्त इथे मसल्सचं वेट किती आहे ह्युमन बॉडीमध्ये किंवा मॅमल्स मध्ये एक त्या मसल्सचं वेट किती पर्सेंट आहे. समजा तुमचं बॉडी वेट 100 kg आहे, तर त्याच्यामध्ये एकट्या मसल्सचं वेट किती झालं, 40%. म्हणजे तुमचं बॉडीच्या 40% म्हणजे 40 किलो एकट्या वजन हे कशाचं झालेलं आहे, मसल्सचं झालेलं आहे. कशाचं येते का लक्षात, मसल्सचं वेट झालेलं आहे. In mammals, about 40% body weight of muscles. मॅमल्स मध्ये मसल्सचं वेट किती आहे, 40%. आता पुढे चलू आपण. टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू पाहून घेऊ. तर 3 प्रकारच्या मस्क्युलर टिश्यू आहेत, आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत. देअर आर 3 टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. दॅट इज, पहिलं पाहू, स्केलेटल मसल्स और स्ट्रायटेड मसल्स, और त्यांनाच म्हणायचं आहे
व्हॉलुंटरी मसल्स. का बरं त्याला वेगळी वेगळी नावं पाहायला भेटतात त्याच्याबद्दल आपण पुन्हा चर्चा करू. सेकंड टाइप आहे स्मूथ मसल्स और नॉन स्ट्रायटेड मसल्स. थर्ड आहे कार्डियक मसल्स. आता त्याचाच एक फ्लो चार्ट पाहून घेऊ आपण. मस्क्युलर टिश्यू इज ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट इज स्केलेटल मसल्स, सेकंड इज स्मूथ मसल्स अँड थर्ड इज कार्डियक मसल्स. आता एक एक करून आपण ह्याची इन्फॉर्मेशन पाहू. सर्वात पहिले पाहू स्केलेटल मसल्स और स्ट्रायटेड मसल्स किंवा व्हॉलुंटरी मसल्स. आता व्हॉलुंटरी मीन्स काय, ऐच्छिक, आपल्या इच्छेप्रमाणे. आता पहा, उठा म्हटलं की उठतो, बसा म्हटलं की बसतो, चला फिरा, ह्या आपण आपल्या इच्छेप्रमाणे ह्या गोष्टी करू शकतो. म्हणून स्केलेटल मसल्स म्हणजे ज्या बोन्सला अटॅच असलेल्या मसल्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, व्हॉलुंटरी मसल्स असं म्हणायचं आहे. लोकेशन पाहून घेऊ आपण स्केलेटल मसलची. स्केलेटल मसल्स जे आहेत फाउंड अटॅच टू बोन्स, जिथे जिथे शरीरामध्ये बोन्स आहेत. आता स्केलेटन तर टोटल आपल्या पाया म्हणजे बॉडीच्या तिथे प्रेझेंट आहे, टोटल बॉडीला, अगदी हेड तो पायाचा टोच तिथपर्यंत बोन्स प्रेझेंट आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी वर्टिब्रल कॉलम असेल, चेस्ट असेल, पेल्विक गर्डल असेल, लेग असेल, ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या स्केलेटल मसल्स पाहायला भेटतात. स्ट्रक्चर पाहून घेऊ. इथे आहे आपलं स्केलेटल मसल्स. पहा, न्यूक्लियस, स्ट्रायशन्स, ह्या स्ट्रायशन्स कडे लक्ष द्या. स्ट्रायटेड ह्या ज्या लाइनिंग्स आहेत, ठीक आहे, ह्या लाइनिंग वरून ह्याचं नाव पडलेलं आहे स्ट्रायटेड मसल्स. ओके, ही एक स्केलेटल मसल टिश्यू आहे. देन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये स्ट्रायटेड मसल्स आर अटॅच टू बोन्स. ह्या आपल्या बोन्सला अटॅच असतात स्ट्रायटेड मसल्स. म्हणजे ह्या ज्या लाइनिंग दिसतात आपल्याला, ह्या ज्या लाइनिंग दिसत आहेत, बँड्स आहेत हे, तर ह्या स्ट्रायशन्स मीन्स काय, स्ट्रिप्स, पट्टे. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, हे जे पट्टे आहेत ते कुठे असतात, अटॅच टू बोन्स. सो दे आर नोन ॲज स्केलेटल मसल्स. दीज मसल्स, आता ह्या गोष्टी ज्या आहेत, चला फिरा, उठा बसा, दीज मसल्स वर्क अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल. आपल्या इच्छेनुसार ते फंक्शन्स करतात, कार्य करतात. आपण त्यांच्या आपल्या इच्छेनुसार त्यांना कंट्रोल करू शकतो. म्हणून स्ट्रायटेड मसल्स आर ऑल्सो नोन ॲज व्हॉलुंटरी मसल्स. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, व्हॉलुंटरी मसल्स असं म्हणायचं आहे. Then skeletal muscles consist of large number of fasciculi called epimysium or fascia. काय सांगितलेलं आहे की आता हे एक एक काय असतात, बंडल आहे. आता इथे पाहायला भेटेल आपल्याला एपिमायसियम. इथे पहा, पेरीमायसियम इथे हा जो आहे, पेरीमायसियमनी कव्हर्ड झालेला आहे. इच फॅसिक्युलस कन्सिस्ट ऑफ मेनी मसल फायबर्स. आणि ह्या मेनी मसल्स फायबर्सला काय म्हणायचं आहे, मायो फायबर्स किंवा मसल्स फायबर्स. हे पहा इथं दिसत आहेत आपल्याला. ह्या पेरीमायसियमच्या, सॉरी इपिमायसियमच्या पेरीमायसियम, पेरीमायसियम नंतर एंडोमायसियम, आणि एंडोमायसियमच्या आतमध्ये आहेत आपले मायोफायब्रिल किंवा मायोफायबर्स. इच फॅसिक्युलस कन्सिस्ट ऑफ मेनी मसल फायबर्स, त्यांना म्हणायचं आहे मायोफायबर्स. इच मसल फायबर, आता प्रत्येक मसल फायबर जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस पाहायला भेटतात. त्याचबरोबर ह्याच्या जो सेल मेम्ब्रेन आहे, आपण सुरुवातीला सांगितलेला आहे, त्याला सार्कोलेमा म्हणायचं आहे.
आणि त्या सेलच्या आतमध्ये असणारा जो सार्कोप्लाझम आहे, या प्रकारची जर सेल असेल तर हा आउटर मेम्ब्रेनला काय म्हणायचं, सार्कोलेमा. आतमधल्या फ्लुइडला काय म्हणायचंय, सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम मध्ये काय, सार्कोप्लाझमच्या आतमध्ये मायोफायब्रिल्स आहे. हेच भरपूर मायोफायबर्स आहे म्हणून आता न्यूक्लियस कुठे सर्कल पहा, सार्कोप्लाझमच्या आतमध्ये आपल्याला भरपूर थ्रेड लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटतात. म्हणून जो न्यूक्लियस आहे तो शिफ्ट झालेला आहे कोपऱ्याकडे, साईडला, शिफ्ट टू पेरिफेरी. देन स्ट्रक्चर ऑफ सार्कोमियर पाहून घेऊ. हे आपले मसल फायबर्स. स्ट्रक्चरल अँड मायोफायब्रिल्स जे आहेत, मसल्स मधले जे मायोफायब्रिल्स आहेत, मेडअप ऑफ फंक्शनल युनिट्स. त्या फंक्शनल युनिट्सला काय म्हणायचं आहे, सार्कोमियर. आता इथे एक सार्कोमियर आपण दाखवलेला आहे. हे जे आहे सार्कोमियर पासून तयार झालेलं आहे. देन त्यांना काय म्हणायचंय, लक्षात ठेवा, फंक्शनल युनिट ऑफ मायोफायब्रिल्स आर सार्कोमियर्स. सार्कोमियर हॅज अ डार्क बँड. आता ह्याच्यामध्ये पहा आपल्याला डार्क बँड आणि लाईट बँड असे दोन बँड पाहायला भेटत आहेत. आता इथे आहे डार्क बँड आणि इथे एवढ्या जागेत आहेत डार्क बँड आणि इकडे आहे लाईट बँड, आय बँड म्हटलेलं इथे. ठीक आहे. Sarcomere has dark band called anisotropic or A band. ए बँड्स जो आहे कशापासून मेडअप झालेला आहे, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स, ऍक्टिन आणि मायोसिन पासून, जे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. व्हाईल एज आणि ए बँडच्या एक सेंटर मध्ये, ए बँडच्या सेंटर मध्ये आपल्याला एक लाईट एरिया पाहायला भेटतो. त्या लाईट एरियाला म्हणायचं आहे एच झोन. हा वाला काय म्हणायचं त्याला, एच झोन किंवा हेन्सन्स झोन असं म्हणायचं त्याला, एच झोन और हेन्सन झोन. आणि इन सेंटर ऑफ एच झोन, तिथे आपल्याला अजून सेंटरला एच झोन मध्ये काय पाहायला भेटेल, सेंटरला एक लाईन पाहायला भेटेल, त्याला म्हणायचंय यम लाईन. आणि लाईट बँड्स आर कॉल्ड आयसोट्रॉपिक. हे जे साईडला आहेत डार्क बँडच्या शेजारी आयसोट्रॉपिक और ए आय बँड आहे, तो लाईट बँड आहे. लाईट बँड्स कॉल्ड आयसोट्रॉपिक और आय बँड्स दॅट कंटेन. आता ह्याच्यामध्ये जसं पहा आपण ए बँड मध्ये काय सांगितलेलं आहे, कशापासून तयार झालेला आहे, ऍक्टिन आणि मायोसिन पासून. व्हाईल ॲज इथे पहा, इथे आपण हा जो डार्क आहे तो आहे ऍक्टिन. ठीक आहे. आणि सॉरी मायोसिन हा आहे हा, आणि इथे पाहायला भेटतो आपल्याला ऍक्टिन. ऍक्टिन आणि मायोसिन पासून आपला ए बँड किंवा डार्क बँड तयार झालेला आहे. व्हाईल ॲज इथे आहे आपला आय बँड किंवा लाईट बँड और आयसोट्रॉपिक. तर तो फक्त ऍक्टिन पासून तयार झालेला आहे. तो फक्त कशापासून तयार झालेला आहे, ऍक्टिन पासून. हा दोघांमधला फरक आहे. that contain only actin which is separated by Z line. इथे पहा झेड लाईन दिसते, ही सेपरेट कशापासून झालेले आहेत आपले ए बँड आणि आय बँड, झेड लाईन पासून ते काय झालेले आहेत, सेपरेट झालेले आहेत. झेड फॉर जुस्टेंचिबल लाईन. ओके. पुढे चलू आपण. आता इथे परत आपण ऍक्टिन आणि मायोसिन, हे पहा ग्रीन कलर मध्ये जे दाखवलेले आहेत ते काय आहेत, मायोसिन आहेत. जे रेड कलर मध्ये दाखवलेले आहेत ते काय आहेत, ऍक्टिन आहेत.
ह्या पद्धतीने मसल्स. देन मायोसिन आर थिक अँड डार्क कलर्ड. मायोसिन कसा आहे पहा, जाड आहे आणि डार्क कलरचा आहे. व्हाईल ऍक्टिव्ह फिलामेंट्स कसे आहेत, थिन अँड लाईट कलर्ड. मायोसिन कसा आहे, जाड आहे आणि डार्क कलर मध्ये आहे. आणि जो ऍक्टिन आहे तो एकदम बारीक आहे आणि लाईट कलर मध्ये आहे. देन डार्क अँड लाईट बँड्स करस्पॉन्ड्स विथ इच अदर. पहा, लाल सॉरी डार्क आणि लाईट बँड्स एकमेकांमध्ये करस्पॉन्ड झालेले आहे, म्हणून आपल्याला ते जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं, स्ट्रायशन्स लुक लाईक स्ट्रायटेड. हे पहा, हे डार्क बँड, मग लाईट बँड, मग डार्क. जिथे आपण ड्रॉइंग लाईन काढत नाही तो लाईट बँड झाला, जिथे काढते ते डार्क बँड, डार्क लाईट. म्हणून ते कसे दिसत आहेत, ॲपियर लाईक स्ट्रायशन्स. म्हणून ते स्ट्रायशन्स लुक लाईक दिसतात. आता फंक्शन पाहून घेऊ, काय फंक्शन करतात. व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ बॉडी, आपल्या इच्छेनुसार त्या काय करत असतात, बॉडीमध्ये फंक्शन मुवमेंट करतात, हालचाली करतात ह्या स्केलेटल मसल्स. आता एक देअर आर, आपल्या शरीरामध्ये स्केलेटल मसल्स किती आहेत, फंक्शन मध्ये नाहीये, हे एक्स्ट्रा आहे. देअर आर ओव्हर 650 नेम स्केलेटल मसल्स, ज्यांना नावं दिलेली आहेत ह्युमन बॉडीमध्ये ती प्रेझेंट आहेत. आता पुढे पाहू, टाइप्स ऑफ स्केलेटल मसल्स. तर देअर आर टू टाइप्स ऑफ स्केलेटल मसल्स बेस्ड ऑन द अमाऊंट ऑफ रेड पिगमेंट. आणि त्या रेड पिगमेंटचं नाव आहे मायोग्लोबिन. स्केलेटल मसल्सचे दोन टाइप सांगितले आपण. फर्स्ट इज रेड मसल आणि सेकंड इज व्हाईट मसल. पहिलं पाहू आपण रेड मसल्स. आता इथे पहा, शरीरामध्ये कुठे कुठे रेड मसल्स आणि कुठे कुठे व्हाईट मसल्स प्रेझेंट आहे ते दाखवलेले आपण. पहा, बायसेप्स, त्याच्यानंतर चेस्टच्या खाली ऍबडॉमिनच्या रिजन पर्यंत व्हाईट मसल्स प्रेझेंट दिसत आहेत आपल्याला. तर असे व्हाईट मसल्स अँड रेड मसल्स. पहिले पाहू आपण रेड मसल्स. ह्याच्यामध्ये हा एक पिगमेंट आहे, मायोग्लोबिन हा काय, रेड कलरचा पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे मसल्सला एक प्रकारचा कलर येतो. जिथे रेड पिगमेंट जास्त असतील ज्या मसल्स मध्ये, ते मसल्स कसे दिसतील, रेड दिसतील. आणि जिथे ज्या मसल्सच्या तिथे हा मायोग्लोबिन प्रेझेंट नसेल, पिगमेंट प्रेझेंट नसेल, त्या मसल्स ऑटोमॅटिकली व्हाईट दिसतील. तर रेड मसल्स मध्ये काय, कंटेन व्हेरी हाय अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन. व्हाईल एज आपल्या ज्या व्हाईट मसल्स आहेत त्याच्यामध्ये इट कंटेन व्हेरी लो अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन. देन आता मायोग्लोबिन बद्दल पाहू. आयर्न कंटेनिंग रेड कलर्ड पिगमेंट. काय हा मायोग्लोबिन, आयर्न कंटेनिंग रेड कलर्ड पिगमेंट ओनली इन मसल्स, फाउंड ओनली इन मसल्स. आणि ह्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ वन हिम अँड वन पॉलिपेप्टाइड चेन. इट कॅन कॅरी वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये पहा काय आहे, एक हिमोग्लोबिनची, हिम मीन्स काय आपल्या आयर्न, इथे सुरुवातीला सांगितलेलं आहे आपण, आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे आणि जो फाउंड होतो मसल्स मध्ये. ह्याच्यामध्ये एक हिमचा मॉलिक्यूल आहे आणि एक पॉलिपेप्टाइड चेन आहे. त्याचबरोबर ह्याच्यासोबत काय कॅरी करतो, तो ऑक्सिजन कॅरी करतो. फंक्शन, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मायोग्लोबिन मसल्स कॅन ऑब्टेन देअर ऑक्सिजन फ्रॉम टू सोर्सेस. म्हणजे पहा, मायोग्लोबिन असल्यामुळे ज्या मसल्सना दोन सोर्सेस पासून ऑक्सिजन भेटू शकतो, एक आहे मायोग्लोबिन आणि सेकंड आहे हिमोग्लोबिन. तर अशा पद्धतीने आपण स्केलेटल टिश्यू किंवा स्ट्रायटेड मसल्स किंवा व्हॉलंटरी मसल्स इथे आपण कंप्लीट केलेला आहे. तर इथे आज आपण सध्याला थांबूया, बाकीचं पुन्हा पाहू. थँक्यू.